हॅलो फ्रेंड्स, मला वॉटर पोल्युशन याच्यावर एसे लिहायचं आहे. तर आज मी त्याच्यासाठी चॅट जी पी टीची मदत घेणार आहे. तर मी चॅट जी पी टीला काय सांगणार आहे. चॅट जी पी टीला कमांड मिळताच त्याने वॉटर पोल्युशनवर एसे लिहायला सुरुवात केली. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, चॅट जी पी टी असो किंवा अशा विविध कुठल्याही गोष्टी असो जे आपल्याला निबंध लिहायला मदत करतात, आपण जशाच्या तसा हा कॉपी करायचा नसतो. आणि मी पण ते रेकमेंड करणार नाही, कारण निबंध हा मनाने लिहायचा असतो. मग चॅट जी पी टीचा वापर आपण का करायचा, की त्या निबंधाचं स्ट्रक्चर, त्यात दिलेले पॉईंट्स, त्यामध्ये असलेले स्टॅटिस्टिक्स आणि त्यातले काही सुंदर वाक्यरचना हे आपण वापरू शकतो, जेणेकरून आपण लिहिलेला एसे म्हणजेच निबंध हा अधिक उत्तमरित्या समोर येईल. तर आपण हाच एसे मराठीमध्ये पण घेऊ शकतो. आपण चॅट जी पी टीला प्रॉम्प्ट देऊ शकतो. बघा, तर त्याने आपल्याला मराठीत सुद्धा हा निबंध लिहिला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कधीही कुठलंही आर्टिकल लिहायचं असो, ब्लॉग लिहायचा असो, एसे लिहायचा असो, म्हणजेच निबंध लिहायचा असो, तर तुम्ही निश्चित चॅट जी पी टीची मदत घ्या. त्याचं स्ट्रक्चर वापरा, त्याच्यात दिलेले पॉइंटर्स वापरा, पण जसाच्या तसा कॉपी करू नका. आणि दुसरं एक गोष्ट अशी, की जर तुम्ही कॉपी करून हा निबंध लिहिला तर तुमच्या शिक्षकांना, तुमच्या टीचर्सकडे अशा टूल्स आहेत, की त्या AI डिटेक्टर टूल्स आहेत, की तो निबंध तुम्ही स्वतः लिहिला आहे का चॅट जी पी टीने लिहिला आहे हे सुद्धा कळू शकेल. सो मित्रांनो, आज आपण बघितलं, आज आपण वॉटर पोल्युशनवर एसे लिहिण्याकरता जी आपल्याला मदत हवी, जे काही रेफरन्स मटेरियल हवे, ते आपण चॅट जी पी टीच्या मदतीने घेतलेलं आहे.